रायगडावर ऐनवेळी मुख्यमंत्री फडणवीसांकडून एकनाथ शिंदेंना भाषणाची संधी। रायगडावरच्या कार्यक्रमात अजित पवारांना डावलण्याची चर्चा। तर मुख्यमंत्री मला भाषण करा म्हणाले होते, मात्र वेळ कमी असल्याने मी भाषण केलं नाही। शिवपुण्यतिथीच्या कार्यक्रमात भाषण न करण्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया। आम्ही पक्ष फोडतो तसेच शाळांनी विद्यार्थी फोडावेत। पटसंख्या वाढीवर बोलताना गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। जास्त विद्यार्थी फोडणाऱ्या शाळेला गुलाबराव पाटलांनी आमदार फंडातून 10 लाख रुपये जाहीर केले। संदीप क्षीरसागरांनी बीड नगर परिषदेच्या लेखपालाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप। पीएच्या फोनवरून धमकी दिल्याचा आरोप। लेखपाल गणेश पगारेंकडून मुख्यमंत्र्यांसह एसपी नवनीत कावतांकडे लेखी तक्रार। सरपंच संतोष देशमुखांना 4 वेगवेगळ्या हत्यारांनी मारहाण। शस्त्रपरीक्षण अहवालातून माहिती समोर। आरोपींनी यापूर्वी इतर व्यक्तींनाही याच हत्यारांनी मारहाण केल्याची माहिती।